अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, 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 नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरवारी दुरावत, करिता भरवारी दुरावस दोरे, बाबाची पुरी वावसरा, करिता भरवारी दुरावस दोरे, करिता भरोबर दुरावस दोरे, करिता भरवारी दुरावस दोरे, करिता भरवारी दुरावस दोरे, काही न लगे का भावची कारण, भावच कारण, काही न लगे का भावची कारण, तुका म्हणे आन, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन, तुका म्हणे आन विठोबाचे, करिता बरोबर दुरावस दोरे, करिता भरवारी दुरावस दोरे, बाबाची पुरी वावसी, वावसी, वहावसे वहावसे, करिता भरवारी दुरावस दोरे, करिता भरवारी दुरावस दोरे, विठोबार कुमाये एक साथ बार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, रे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला,
तुमासी भजार विठ्ठला नाही तारी गेला जन्म माया नाही तारी गेला जन्म माया करता बरोबरी दूर बसे दोरे करता बरोबरी दूर बसे दुरी नाही तारी गेला जन्मवाया नाही तारी गेला जन्मवाया करता बरोबरी दुरावश्य दूरी करता बरोबरी दुरावश्य दूरी सांगतो तू मासी भजन विठ्ठला सांगतो तू मासी भजन विठ्ठला सांगतो तू मासी भजार विठ्ठला सांगतो तू मासी भजार विठ्ठला नाही तारी गेला जन्म माया नाही तारी गेला जन्म माया बरोबरी करता बरोबरी दोरा बसे दुरी नाही तारी गेला जन्मवाया नाही तारी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावश्य दूरी करता बरोबरी दुरावश्य दूरी भावाची आहे पुरी भावातीला भगवती पुरी भावातीला भवाची पुरे वाहतील पुरे वाहतील करता बरोबरे दुरा बसे रे करता बरोबरे दुरा बसे रे भावाची पुरी वहावशी भावाचे पुरी वहावसी भावाचे पुरी वहावसी भावाची पुरी वहावसी भावाची पुरी वहावसी करता बरोबर दुरावसे करता बरोबर दुरावसे विठ्ठल
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोबरी दुरावसी दुरी, भवाची ये पुरी वहावसी, काही न लगे क भावची कारण, काही न लगे क भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करता भरोबर दुरावसे दुरी, भवाची पुरी वहावसे. हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान के विठ्ठल. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगत तुकाराम महाराज की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव प्रभु रामचंद्र भगवान की, छत्रपति शिवाजी महाराज की, श्री संत भगवान बाबा की, बोलो रे भाई सबासन की महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगाकारो प्रथमनमाना, पांडुरंगाकारो प्रथमनमाना, ओ पांडुरंगाकारो प्रथमनमाना, पांडुरंगाकारो प्रथमनमाना, पांडुरंगाकारो प्रथमनमाना. वाह वाह टाळकरी. पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपणाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपणाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन,
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन किए नासत विघ्न अनेक आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिले मिया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोबरे दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपार्शवादाने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संत मादियाळ्यांच्या तुम्हा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये तन मन धनाने काया वाचा मनाने चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आज जवळजवळ
50व्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही या सप्ताहाची वाटचाल आपल्या याची देही याची डोळा अनुभवताय आणि हा तुमच्या आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे क्षण आपण चोजवीत आहात. आजचा जवळचा 5वा दिवस. या 5व्या दिवसाची सेवा या सुवर्ण महोत्सवी वाटचालीमध्ये आपण ग्रामस्थ मंडळींनी, भजनी मंडळींनी, तरुण मंडळींनी माझ्यासारख्या अल्पमती पामराकडे माझ्या पदरात टाकली आहे. माझं सौभाग्य आहे. मी जो अभंग आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित केलाय, आपल्या कानपटलावरती अभंग सुंदर अशा रीतीने आपण वारकऱ्यांच्या मुखारविंदातून ऐकलाय. अभंग 3 चरणाचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज काय सांगून जातोय अभंग आम्हाला? आपल्याला सांगण्यासाठीच अभंगाची निर्मिती जगद्गुरु तुकोबाराय सारख्या संतांना करावी लागली आहे. अभंगामध्ये आपलं कल्याण लपलेलं आहे, आपलं जीवनाचं हित लपलेलं आहे. आपण काय करावं एवढा एक सूचक संदेश श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला देतात. काय देतात संदेश बघा. जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, त्या अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भक्ती जर तुमच्या जीवनामध्ये जर नसेल तर तुमचं जीवन वाया गेलं. अभंगाचं पहिलं चरण. महाराज आमच्या पाठीमागं संसाराचा गाडा आहे. आम्हाला या पृथ्वी तलावरचे बरेचसे कामं बघावे लागतात. आम्हाला कुठं वेळ आहे? महाराज म्हटले, असं जर तुम्ही वेळोवेळी जर म्हणत राहाल, जर तुम्ही भगवंताच्या भक्ताच्या सेवेसाठी जर तुम्ही वेळ काढत नसाल तर मात्र तुम्ही त्या भवनदीमध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. महाराज तुमच्यासारखे संत आजपर्यंत आमच्या पायावरती डोकं टेकून, आम्हाला रागून, आम्हाला विनंती करून, आम्हाला प्रार्थना करून, आम्हाला कितीतरी वेळा समजावून सांगितलं, शिकवलं, हाताला धरून सांगितलं, पण ऐका आमच्यासारखा जीव आजपर्यंत या परमार्थामध्ये पडला नाही खरा. पण महाराज आता आमची इच्छा झाली आहे, आम्ही आता परमार्थाला लागलोय, आम्हाला आता सांगा ना आम्हाला काय करावं लागल. महाराज बोलतात, आता वाटतंय, आनंद वाटला मला. अरे परमार्थ करण्यासाठी, त्या भगवंताला हासिल करण्यासाठी, त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी काहीही दुसरं एक लागत नाही. माझ्या पंढरीशाची शपथ घेऊन सांगतो, फक्त आणि फक्त लागतो त्याचं नाव आहे भाव. काय बाबा? भाव. एक फक्त अंतःकरणाशी बिंबलेला भाव जर आपल्या अंतःकरणात असेल तर तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला या जीवनामध्ये उतरल्यानंतर पहिल्या श्वासापासून तर जीवनामध्ये शेवटचा श्वास घेईपर्यंत तुम्ही आम्ही आपल्या अंतःकरणात भाव ठेवला की त्याला आपण केव्हाही प्राप्त करू शकतो. असा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ. विठ्ठल विठ्ठल. परिहार देण्यामध्ये आपला वेळ न जास्तीचा न दवडता काहीसा तुर्तास प्रासंगिक निमित्त असा आहे. श्री वैकुंठवासी दौलतरामजी बाबा, दौलतराम बाबा, कोंडिबा बाबा ढाकणे यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन या सर्व ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, चांदई एक्को तालुका भोकरदन, खूप अशा दैदिप्यमान या सोहळ्याचं नियोजन तुम्ही आम्ही केलंय आणि मलाही या ठिकाणी सेवेचा योग आपण प्राप्त करून दिला. माझं खरंच आज भाग्य उजळायला आलं. बाबांच्या या सेवेसाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलोत. खरं कुणाचं वय 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 पर्यंत असेल. किती शिल्लक राहिलेत याचं मात्र गणित नाहीये. किती झालेत हे मात्र हे दाखवता येतं. आधार कार्ड दाखवलं की आपलं वय किती आहे हे मात्र लक्षात येतं. कुणी डुप्लिकेट जर आधार कार्ड बनवलं असेल तर त्याच्यातून सुद्धा वय लक्षात. आपलं 50च चालू आहे वय समजा, पण आधार कार्ड दाखवते तुमचं 65 वर्ष वय झालं. तुम्ही नाही बनवलं कोणी, पण असे बरेच जण बनवतात.
ऐका, या सर्व जीवनाचा निकष काढून सर्व संत मांदियाळ्यांनी याच्याविषयी एक ठसा निर्माण केला. कसा? मानव जातीचं जीवन हे जीवन एका चौकटीमध्ये बसतंय बघा. कोणती चौकट आहे? या देहाला या पृथ्वी तलावरती म्हणण्यापेक्षा या मृत्यू लोकामध्ये फक्त आणि फक्त बाबा 100 वर्ष राहता येतं. त्याचं कारण सांगून जाईल तुम्हाला. अल्प आयुष्य मानव देहा शतगणिले ते अर्धरात्र खाय. अल्प आयुष्य मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. एवढ्या 100 वर्षाचं गणित संतांच्या डोक्यासमोर होतं की 20-25 वर्ष आमचं तुमचं बालपण जातं, त्याच्यानंतर कुठंतरी आपण संसाराला लागतो, 50-60 वर्ष त्याच्यात जातात. आता ऐका, नंतर मात्र या शरीराला विसंगतपणा निर्माण होतो, विक्षिप्तपणा निर्माण होतो. कुठं कुणाला ॲसिडिटी होते, कुणाला असंख्य रोगाची निर्मिती या शरीराद्वारे होते. आणि त्याच्यामुळं आपलं कोणतंही इंद्रिय जर काम करायला लागलं नाही तर आपल्याला परमार्थ केव्हा करता येणार आहेत. आणि म्हणूनच या संतांच्या विचारधारेची, आपल्याला संतांच्या प्रवाहाची, विचाराच्या प्रवाहाची तुम्हा आम्हाला गरज भासते. आणि म्हणूनच संतांना हा पूर्ण निकष डोक्यासमोर ठेवून सनी आपल्याला कळेल अशा शब्दामध्ये आपलं जीवनाचं यथार्थ चिंतन, यथार्थ सार सांगण्याचा प्रयत्न केलाय. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल महाराज, संतांना आम्ही काय विचारलं होतं का? संत आम्हाला सांगायला लागलेत? नाही. काही गोष्टी अशा असतात विचारल्याशिवाय सांगू नाही, पण काही अशा असतात न विचारता सांगाव्या. काही ठिकाणी आमंत्रण असेल तरच जावं, आणि काही ठिकाणी आमंत्रण नसेल तर जाऊ नये. पण काही ठिकाणी असं आहे, आमंत्रण असेल तरी जावं आणि आमंत्रण नसेल तरी जावं. एखाद्याच्या लग्नाला जायचंय, त्याने चिठ्ठी नाही दिली तरी सुद्धा टेम्पोला लटकून नाही, आमंत्रण असेल तरच जावं. बरं ठीक आहे महाराज, एखाद्यावरती दुःखाचा प्रसंग पडला, त्याची आपली गाठ पडली नाहीये, पण त्याला आता गरज आहे आपली, तिथं मात्र न बोलवता जावं. पण आता ऐका, एक ठिकाण असं आहे की जिथे मात्र आमंत्रण असेल तरी जावं आणि आमंत्रण नसेल तरीही जावं. त्या ठिकाणाचं नाव आहे संकीर्तन, भगवत भक्ती, कथा, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचा सत्संग. या सर्व गोष्टीचा आश्रय फक्त काहीही कुणाला कल्पना जरी नसली तरी सुद्धा आपण आलात तरी सुद्धा आपला स्वीकार तो भगवंत करेल. त्याचं कारण, तुम्ही आता एवढ्या असंख्य जनसमुदायानं आलात. आपल्या घरी ही वारकरी मंडळी काय प्रत्येकाला मूळ द्यायला आले होते का? नाही. आज एवढा बाजारचा दिवस सोडून तुम्ही या ठिकाणी बसलात. सांगायचा मुद्दा एकच आहे की इथं सर्वांना अधिकार तर आहेच, पण या ठिकाणी निमंत्रण असेल नसेल तरी सुद्धा येता येतं. महाराज, सांगणारे काय या जगात कमी झालेत का? पावलावरती तुम्हा आम्हाला सांगणारे भेटतात. जाऊ द्या या माणसांचं, पण तुम्हा आम्हाला जे शिकवलं गेलं, सांगितलं गेलं, 6 शास्त्र असतील, 18 पुराण असेल, बर 4 वेद असेल, अजून उपनिषद असेल, असंख्य ग्रंथावली असेल, संत वाङ्मय असेल, श्रीमद भगवद्गीता असेल, महाभारत असेल, रामायण असेल,
श्रीमद भागवत असेल, या सर्व ग्रंथांचा हेतू काय? तुमचं आमचं कल्याण व्हावं. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलंच, पटलं आपल्याला, त्यांनी सांगितलं खरं, पण तुम्ही आम्ही ऐकलं नाही. माणसाला सांगायची वेळ काय व्हायची बाबा? एक तर सांगितलेलं त्याच्या नसता, सांगितलेलं तो करीत नसावा. ऐका, आपल्या जीवनामध्ये या मृत्यू लोकात येण्यापूर्वी तुम्ही आम्ही त्या भगवंताला वचन देऊन आलोत, एक वेळ करी या दुःखा वेगळे. हे भगवंता, अरे खूप त्रासामध्ये माझा जीव हा अडकलाय बघ, मला याच्यातून सुटका कर, मला याच्यातून मुक्तता कर. भगवंताने ऐकलं, भगवंताला दया आली, आणि तो दयेचा सागरच आहे ना. अरे सोड मला, सोड मला, या ठिकाणी मला राहावं वाटत नाही. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळ मूत्र दाना. शब्द समजण्यासारखे आहेत आपल्याला, आपल्या कानावर आले की तुम्ही जाणते श्रोते आहात. तिथं काय एअर कंडिशन बंगला होता का? नाही. भगवंताने विचारलं, अरे करे तुला मी जर सुटका केली, तुझी मुक्तता केली, तर तू काय करणार? आठवीन पाय जय हो. माझा नवाजा. आठवीन पाय हा माझा नवाजा. आठवीन पाय हा माझा नवास. आठवीन पाय हा माझा नवास. रात्री दिवस पांडुरंगा. रात्री दिवस पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवास. आठवीन पाय हा माझा नवास. रात्र ही दिवस पांडुरंगा. रात्र आणि दिवस पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवास. आठवीन पाय हा माझा नवास. आठवीन पाय हा माझा नवस. हे पांडुरंगा, अरे तुझं रात्रंदिवस मी नामस्मरण करेल, तुझं विस्मरण मी कधी होऊ देणार नाही. असा शब्द, असं वचन तुम्ही आम्ही त्या अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशाला केव्हाच देऊन आलो, पण आपल्याला विसर पडला. आणि म्हणूनच ऐका, देवाला आपण शब्द दिलाय, आणि नव्हे नव्हे हा देहच देवे दिला देहा. भजना गोमटा तो या झाला फाटा. बाधिकेचा हा देहच भजनासाठी दिलाय. ऐका, मग मला सांगा, जर हा देह भजनासाठी दिला बाबा, तर आपण याचा वापर भोजनाकरता केला पाहिजे, भजनाकरता केला पाहिजे. आणि अशा देवाला दिलेलं सुवचन आपल्या डोक्यात नसल्या कारणानं मी सांगत होतो आपणाला, एवढा सुंदर नरदेह आपल्याला जर भजनासाठी दिलाय, तर आपण भजन केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? आता केलं पाहिजे. पण असे कितीतरी महाराज आपल्याला सांगतायत, पण आम्ही काय भजन करायला रिकामे. बघा ना तुम्ही,
कोण कोण करते बघा. विठ्ठल विठ्ठल पुंडरीक वरदे हरी भगवान की जी वस्तू ज्याच्या करता दिली. आता हे टाळ आहे, हे कशा करताय? वाजवण्या करताय. भगवंताची भक्तीच्या नामस्मरणामध्ये ब्रह्मरस सेवन करण्या करताय. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीरे. ही हार्मोनियम आहे, मृदंग आहे, हे ज्याचे त्याचे साधन आहे. ऐका, तसं हे एक साधन भगवत प्राप्ती करण्यासाठी भगवंतांनी तुम्हा आम्हाला दिलंय. एक मनुष्य तुमच्या जमान्यामध्ये आखाडे व्हायचे बाबा, पहिलवान असायचे. आमच्यासारखे असे पाप्याचे पितर नव्हते, पाव खाऊन आतपाव झालेले. हिंद केसरी पहिलवान, पुणे मुंबई सारख्या कोल्हापूर सारख्या ठिकाणी गाजलेला महाराष्ट्र केसरी. पण असा पहिलवान आपल्याच गावामध्ये रात्रीच्या 12-1ला उतरला. दादा उतरल्यानंतर 12-1 वाजलेले, कीर्तन संपलेलं, तुम्ही आम्ही मंडळी काल्याची चर्चा करत बसलेले, तेवढ्यात ती व्यक्ती आली. घायाळ झालेली होती. आमच्या बाबांनी विचारलं, करे अरे एवढी रात्र झाली, तू असा अशक्तपणा वाटायला लागला, तुझ्याकडे बघून घायाळ वाटायला लागला, तू कुणी मारलं का काय? त्यानं सांगितलं, हो, राजुरून येताना 2-4 चोरट्यांनी मला बेदम मारलं. हो. अरे मग ते मारेपर्यंत तू करत काय होता? अरे तू तर हिंद केसरी पैलवान आहे, महाराष्ट्र केसरी पैलवान आहे. तुझी कुस्ती म्हणजे काय, अगदी लाख रुपये घेतल्याशिवाय कुस्ती नाही. ज्या आखाड्यात गेला त्या आखाड्यामध्ये तुझा 1 नंबर. त्यानं सांगितलं, बरोबर बोललात तुम्ही, माझ्या अंगामध्ये तेवढी शक्ती पण आहे, मी मारूही शकत होतो. पण तुम्ही आता काय म्हणालात की लाखो रुपये घेतल्याशिवाय तू तिथून येत नाही. पण मी एवढा रिकामा आहे का त्या चोरांना फुकट मारायला? काहींना 2G आहे, काहींना कळल घरी गेल्यानंतर. एक जण असाच बेदम मारलेला घरी गेला, पण त्याच्याकडे बंदूकचं लायसन होतं बाबा, पिस्तूलधारी होता, पिस्तूलचं लायसन होतं. आणि कायम 24 तास बंदूक आपल्या कमरेत असायची, खिशात असायची. बेदम मारलेला घरच्या धर्मपत्नीनं विचारलं, का हो एवढे मारेपर्यंत तुम्हाला एखादी गोळी झाडता येत नव्हती का पायावरती? तुम्हाला तर परमिशन आहे ना? त्याने सांगितलं, हो परमिशन आहे, बरोबर आहे. माझं सगळं लुबाडलं चोरांनी, तरी सुद्धा मी त्यांना मारलं का नाही? त्यानं इतकं सुंदर उत्तर दिलं बघा, आपल्या लक्षात येईल. तो म्हटला, हे बघा, तुला वाटतंय त्याला मी एखादी गोळी मारायला पाहिजे होती, पण मी एवढा येडा आहे का? अगं माझ्यापाशी असलेलं सोनं, माझे पैसे त्यांनी लुबाडून नेले. अगं जर मी बंदूक जर त्याला मारण्यासाठी काढली असती तर येडे, ती बंदूक सुद्धा ते चोरांनी घेऊन गेले असते. तुमचं कसं झालंय माहिती का? एक आजी डॉक्टर साहेबाकडे गेली. ओ डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब म्हणे, बसा. पहिली ट्रीटमेंट चालली, चिप दाखवा, सगळं काय व्यवस्थित झालं. ऐका, नेहमी ऐकणारे आपण आहात. आजीनं सांगितलं, हे बघ डॉक्टर, मला काही रोग आला नाही, फक्त माझं वजन वाढलंय, तेवढं वजन मला फक्त कमी करायचंय. म्हणे मग आता त्याच्यासाठी औषध दे म्हणे. काय म्हणजे राबर या काट्यावरती उभा, वजन काट्यावरती. आजीला वजन काट्यावरती उभा केलं, वजन काट्यावर उभा राहिला, काटा डायरेक्ट 120ला जाऊन धडकला. एवढी होती आजी, 120. डॉक्टर साहेबांनी विचारलं, वजन कमी करायचंय? म्हणे हो. म्हणे मग आता मला एक सांगा, तुमचा रोजचा आहार किती आहे? तिने सांगितलं, काय नाही, सकाळी सकाळी मी 20 चपात्या खाते,
दही प्लेट भाजी खाते, 5-6 प्लेट भात खाते. डॉक्टर साहेबांनी विचारलं, वा वा ठीक आहे, तुम्ही मला सांगितलं तुम्ही 2 टाइम जेवता ना, तुम्ही रोज आता इथून पुढं जेवण्याकरता रोज 20 चपात्या खाता ना, आजपासून तुम्ही रोज 10 चपात्या खायच्या. नक्की? आजीचं सांगतोय, आपल्या 10-2-3 दिवसात होत्या. म्हणे ठीक आहे. म्हणे भाजी तुम्ही 10 प्लेट खाता ना, रोज आजपासून 5च प्लेट खायची, 5-6 आजपासून 3च प्लेट भात खायचा. हे तुमच्यासाठी औषधच आहेत. तिनं विचारलं, डॉक्टर साहेब मग हे औषध मी जेवणाच्या अगोदर घेऊ का जेवणाच्या थोडी 4G असू द्या. काहींचं असं होतंय बघा, लक्षात नाही आलं का प्रॉब्लेम होतो. एक आजीबाई डॉक्टरकडे गेली, तिचंही वजन वाढलेलं होतं. डॉक्टरला वाटलं हा फॉर्म्युला सक्सेस नाही झाला, दुसरा फॉर्म्युला द्या. डॉक्टरने सांगितलं, हे बघा तुमचं वजन कमी करायचं आहे ना, मग तुम्ही आजपासून रोज सकाळी 5ला उठायचं, 5ला उठले की रोज 4-4 किलोमीटर चालायचं. बरं, हे तुमच्यासाठी वजन कमी करण्यासाठी औषधच आहेत. आजी घरी गेली. ऐका, आजी घरी गेली, 6 महिने झाले, वर्ष झालं, तरी सुद्धा परत डॉक्टर साहेबाकडे आजी आली. डॉक्टर साहेबाला वाटलं आजी माझ्याकडे 8-15 दिवसात नक्की यायची, गोळ्या घ्यायची, इंजेक्शन घ्यायची. आजी का बरं आली नाहीत? डॉक्टरना न राहून डायरी मधला आजीचा फोन नंबर काढला, आजीला फोन केला. हॅलो आई, मी डॉक्टर बोलतोय. म्हणे बोल ना भाऊ. म्हणे तुम्ही कुठे आता? म्हणे कुठे आता, तुला तर विचारून आले म्हणे मी. म्हणे कस काय? अरे डॉक्टर भाऊ, तुझ्याकडे मी वर्ष झाले तेव्हा आले होते, मला वजन कमी करायचंय म्हणून विचारलं होतं मी. तू मला बोलला होता की आजी तुम्ही रोज सकाळी 5ला उठायचं आणि किती किलोमीटर चालायचं म्हटले होते? 4 किलोमीटर चालायचं. तर हे बघ डॉक्टर भाऊ, मी तेव्हापासून तू सांगितल्यापासून रोज सकाळी 5ला उठते आणि मस्त पैकी 4 नाही 5-6 किलोमीटर रोज चालते. आणि आता बघ असं चालत चालत वर्ष झालं, तर मी आता चीनच्या बाउंड्रीवरती आहे. तर मला आता सांग डॉक्टर भाऊ, मी नेपाळकडे जाऊ का? असं होऊ देऊ नका. मी सांग, क्षमतेमध्ये बसत नसेल तर दादा ती पिस्तूल काही कामाची आहे? अंगात असलेली ताकद जर समोरच्याचा फडशा पाडण्याकरता नाही म्हणत मी, पण सामना करण्याकरता जर कामात येत नसेल वेळ प्रसंगी, तर ती ताकद काही कामाची नाहीये. मी माझं पदरचं बोलत नाहीये, माझे माऊली ज्ञानोबराय बोलतायत. कने विनसोपटे कनसे लागली घनदाट, काय करावी गोमटे ओ सनगार. माऊली ज्ञानोबराय बोलतायत. आता जवारीचे दिवस आहेत बाबा. फिरली ना जवारी तुम्ही? चांगली आली ना? बर बर बर. अशाच एका तुमच्यासारख्या व्यक्तीनं महाशयानी जवळजवळ 50 एकर जवारी पेरली. मस्त कणीस आलं, पोटरीतून कणीस बाहेर पडतंय आणि शेतकरी वावरात गेला, बघतो तर असा आनंद झाला. अरे वा वा वा, मला नक्की भरपूर यंदा काय भरपूर अन्नधान्य होणार आहे, माझं गरिबीचं पांग भेटणार आहे. खुश झाला. आणि अजून नंतर 15-20 दिवसांनी गेला, त्याला वाटलं आता मस्त जवारी. आमच्याकडे सोंगायला म्हणतात, तुमच्याकडे कशाला म्हणतात? तुमच्याकडे सोंगायलाच म्हणतात. मी काय पाकिस्तानहून आलो का? मग एकच येतं आपलं जवळजवळ. त्याला वाटलं सोंगायला आली असल, काढायला आली असल. त्याने गावामध्ये आमच्या माता माऊल्यांना सांगितलं, चला
आपल्या शेतामध्ये ज्वारी काढायला आपल्याला जायचंय. आणि ज्वारी काढायला जेव्हा ही सगळी पार्टी उतरलीत ना, आतमध्ये जाऊन बघते तर कणीस तर मस्त आहे, पण त्या कणसामध्ये दाण्याचा पत्ताच नाहीये बाबा. माऊली पुढं बोलतायत, काय करावी गोमटे ओ सनगर. संभाजीनगर सारखा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये माणसाचा पत्ताच नाहीये. कसं वाटत ते शहर? ओस वाटतंय, ओस. ओस नगर. आता ऐका, थोडस बॅक या, थोडस पाठीमागे या. आपल्याकडे बंदूक असली, जर ती कामात येत नसेल, काही कामाची नाही. आपल्याकडे शक्ती आहे, प्रतिकार करू शकत नसेल, काही कामात व्यर्थ आहे. आता ऐका, 50 एकर काय, 500 एकर जरी असले आणि हजारो एकर जरी ज्वारी आली, पण त्या कणसामध्ये जर दानाच नसला तर कसं आहे, व्यर्थ आहे. तसं माऊली बोलतात पुढच्या ओवीमध्ये, असंख्य दृष्टांत देत आहेत वरच्या काही ओव्यामध्ये. तैसे माझी या भक्ती विना शब्द समजण्यासारखे बघा. जळोती दियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. समजलं तुम्हाला मला काय म्हणायचंय? माऊली ज्ञानोबरायला काय सांगायचंय? अरे आपल्या जीवनामध्ये, राजा रावणासारख्यांच्या जीवनामध्ये असंख्य सुखभोग, पण तसं तेवढे जरी सुख आपल्या जीवनामध्ये असेल, तेवढे जरी भोग आपल्या पदरात असेल, पण तुमच्या आमच्या जीवनात जर भक्ती नसेल, जळोती जियाले पाना, काहीही एक कामाचं नाहीये बघा. म्हणून महाराजांना म्हणतायत, औट हात का मानव देह, औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया. हिंदी समझती है ना? मुझे भी आती है, लेकिन थोड़ी हिलपटी खाती है. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, लेकिन हमने क्या किया. आता यो महिना आहेच त्याचा. हमने ऐसा किया, खाया खाया पिया. समझने वाले को, खाया पिया सुख से सोया, नहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नहक जमाना खोया. तू भज मन नारायण. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. औट हाथ का, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. तू भज मन नारायण, 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 तू भज मन नारायण. नारायण. हमने ऐसा किया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. आणि हेच गोष्ट संतांना आवडली नाही, म्हणून त्यांना सांगायचं काम पडलं की अरे, तुम्ही जर त्या अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशाची या जीवनात आल्यानंतर जर भक्ती केली नाही,
त्याचं भजन केलं नाही, त्याचं नामस्मरण केलं नाही, त्याचा सत्संगात गेले नाही, त्याच्या हरिभक्तीमध्ये गेले नाही, तर तुमचंही जीवन कसं आहे? व्यर्थ आहे आणि तुमचंही जीवन वाया जाऊ शकतं. नाही तरी गेलं जन्म वाया नाहीतरी गेला. जन्मवाया नाही तर गेला, जन्मवाया नाही तर गेला. सांगत तुम्हासी बाजार विठला नाहीतरी गेला. जन्म वाया नाहीतरी गेला. जन्म वाया सांगत तुम्हासी बाजार विठ्ठला नाही तर गेला. जन्मवाया नाही तर गेला. जन्मवाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.